नमस्कार. हेल्थ इज वेल्थ मध्ये मी डॉक्टर अरुणा आपल्या सर्वांचं स्वागत करते. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज याविषयी थोडं जाणून घेतलं. वयानुसार हा शरीरात होणारा बदल आहे. यामध्ये शरीरामध्ये बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि या बदलाबरोबर आपल्याला आहारात आणि जीवनशैलीमध्ये देखील काही बदल करणं फार गरजेचं ठरतं. तर काय बदल केले पाहिजे ते आपण जाणून घेऊया आज आपल्या गेस्ट आहार तज्ञ अनुश्री ठाकरे या मॅडम कडून. नमस्कार अनुश्री मॅडम. नमस्कार मॅडम. मेनोपॉज ही एक हेल्थ कंडिशन आहे आणि ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा टप्पा येतोच आणि हा महत्वाचा टप्पा आहे. पण त्याला न घाबरता प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये थोडेसे बदल केले तर नक्कीच हा टप्पा सुखकर होऊ शकतो. त्याचं काळजी करण्याचं असं टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. ऍक्च्युली काय होतं ना, मेनोपॉज मध्ये बऱ्याचदा कॅल्शियम मेटाबॉलिझम अफेक्ट होतं आणि दुसरं जे त्रास होतो की काही स्त्रियांना अंगावरून खूप जातं आणि त्यामुळे एक अनिमिया होऊन बऱ्याचदा थकवा अशक्तपणा जाणवतं. तर आपण यासाठी म्हणजे ॲनिमियासाठी आणि त्याचबरोबर कॅल्शियम मेटाबॉलिझमसाठी किंवा सॉरी कॅल्शियम डेफिशियन्सीसाठी आपण आहारात काय घेतलं पाहिजे, कुठल्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे, समावेश केला पाहिजे, याचं मार्गदर्शन तुम्ही कराल का? हो, नक्कीच. कॅल्शियम डेफिशियन्सी ही आपल्याला बाहेरून सप्लिमेंटने पण पूर्ण करता येते. पण त्यापेक्षा आपण आहारातून ही गरज पूर्ण केली तर आपला फायदाच होईल. आहारातले बदल म्हणजे काय होईल? नेहमीचे डेअरी प्रोडक्ट, पनीर आहे, दूध आहेत, दही आहे, हे आहारामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर सोयाबीन आहे, सोया पनीर आहे. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा, त्याच्या पाल्याची भाजी, हे असे पदार्थ, नाचणी आहे, हे सगळे पदार्थ जर आपण जेवणामध्ये घेतोय तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि त्याच्यानंतर ज्वारी, नाचणी, बाजरी याचे भाकरी किंवा हे हे जे ग्रेन्स जर आपण आहारात घेतले तर नक्कीच आपलं वजन कंट्रोल राहायला पण आपल्याला फायदा होईल आणि कॅल्शियमची गरज पण पूर्ण होईल आपली. शेवगाच्या शेंगाचा पाला हे खरंच खूप महत्वाचे आहे. बऱ्याचदा आपण ते बघतो किंवा दिसतं, पण ते आहारामध्ये त्याचा समावेश केला जात नाही. हे खूप छान तुम्ही आम्हाला सांगितलं. आता रक्तवाढीसाठी आपण आहारात अजून काय घेतलं तर ते फायदेशीर होईल? आहारामध्ये आपण जर गाजर, बीट हे जर रोज घेत असू जेवणाबरोबर तर नक्कीच फायदा होईल. तर ते नसेल आपल्याला आवडत तर आपण त्याचे ज्यूस घेऊ शकतो. रक्तवाढीसाठी काळे खजूर, काळ्या मनुका, त्यानंतर अंजीर आहेत. असे पदार्थ, हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्या आहारामध्ये आपण समावेश यांचा केला पाहिजे. त्यानंतर आपण अगदीच नाही तर मग शेंगदाणे आणि गुळ शेंगदाणे किंवा गुळ चणे हे देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकतात ॲनिमियामध्ये. त्याच्याने नक्कीच हिमोग्लोबिन वाढायला फायदा होऊ शकतो आणि हिमोग्लोबिन वाढलं तर आपला थकवा कमी होतो. नक्कीच कमी होईल थकवा. बरोबर सांगितलं तुम्ही. याबरोबर आय थिंक हिरव्या पालेभाज्यांचा पण समावेश खूप फायदेशीर ठरू शकतो, हो, हो, है ना? हो, हो. नक्कीच, नक्की. ओके. तर अजून एक विचारायचं होतं की या दरम्यान म्हणजे मेनोपॉज दरम्यान अजून एक त्रास असतो, तो म्हणजे मूड स्विंगचा. बऱ्याचदा खूप चिडचिड होणं किंवा अगदी एक लोनली फील होणं असंही वाटतं. तर असं मूड स्विंग साठी काही असं आहारामध्ये आपण समावेश करू शकतो का? मूड स्विंगसाठी आपण मॅग्नेशियम रिच फूड आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. तर मॅग्नेशियम रिच फूड म्हणजे काय? बनाना आहे, त्याच्यानंतर मेथी, पालक, पंपकिन सीड्स आहेत, या आल्मंड्स आहेत. या गोष्टींचा आपण आहारामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स पण घेऊ शकतो आपण. पण जर मग जेवणामधून पण जरी घेतलं तरी आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि डार्क चॉकलेट एक चांगला ऑप्शन आहे. जे डार्क चॉकलेट असं असतं की 90% कोको, 50% कोको, म्हणजे डार्कचं प्रमाण आहे. तर ते डायबिटीसचे लोक पण घेऊ शकतात. त्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढेल किंवा काय असं नसतं. ते पण थोड्या प्रमाणात घेऊ शकता डार्क चॉकलेट तुम्ही. त्याचा नक्कीच फायदा होतो मूड स्विंग्स मध्ये. त्याबरोबर तुम्ही स्वतःचा मी टाइमला वेळ द्या. हम्म, हम्म. जेणेकरून तुम्ही थोडंसं व्यायाम चालू करा, योगा चालू करा, थोडंसं
पुस्तक वाचा, छान गाणी ऐका. असं मी टाइम दिवसातून 30 ते 40 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या. अरे वा, खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. खरंच तुमचं मनापासून आभार. कुणाला आहारासंबंधी अजून काही मार्गदर्शन हवं असेल तर अनुश्री मॅडमचा नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. दुसरं अजून सांगायचं आहे की होमिओपॅथीमध्ये देखील असलेली पल्सेटिला, कॅल्केरिया काब, ग्राफायटिस, लॅकेसिस ही औषधं मेनोपॉज दरम्यान खूप फायदेशीर ठरतात. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ. थँक्यू अनुश्री मॅडम, मनापासून आभार.